नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सेट परीक्षा 26 नोव्हेंबर 26/9/2021 रोजी त्या ठिकाणी झाली होती आणि त्यातील मराठी या विषयाचे काही प्रश्न आणि त्याची उत्तरे, विशेषतः ही संभाव्य उत्तरे आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. यातील 52 प्रश्नापर्यंत आपण प्रश्नांची उत्तरे कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. याच्यानंतरची जी काही प्रश्न आहेत ते आपण आज पाहणार आहोत. आजचा जो पहिला प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की सूर्य पाहिलेला माणूस, सापलेकराचे मूल, 400 कोटी विसरभोळे, ठोंब्या या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे काही नाटक आहे ते मकरंद साठे यांचे नाटकाचे लेखक आपल्याला सांगतात, ज्याच्यामध्ये सूर्य पाहिलेला माणूस, सापलेकराचे मूल, 400 कोटी विसरभोळे किंवा ठोंब्या हे नाटक मकरंद साठे यांनी लिहिलेले आपल्याला सांगता येतं. आता पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की मानसपूजा, ओकाहरण, चांगदेव 65 आणि गीतार्णव हे जे काही ग्रंथ होते हे ग्रंथ कालानुक्रमे त्या ठिकाणी लावा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला सांगता येतो. बऱ्याच वेळेस याच्यावर प्रश्न याच्या अगोदरही विचारले गेलेले आहेत. विशेषतः प्रश्न विचारत असताना यांचे जे काही लेखक आहेत हे लेखक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि मग हे जे काही लेखक मंडळी आहे आणि त्यांचे जे ग्रंथ आहेत याचा आपल्याला कालखंड या ठिकाणी लावता येतो. म्हणजे पहा की तुम्हाला चांगदेव 65 हा जो काही ग्रंथ आहे तो त्या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर ओकाहरण, त्यानंतर गीतार्णव आणि शेवटी आहे तो म्हणजे मानसपूजा हे ग्रंथ आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आणि मग हे चांगदेव 65 हा जो काही ग्रंथ आहे, त्यानंतर ओकाहरण हा चोभा कवीचा आपल्याला ग्रंथ सांगता येतो, त्यानंतर गीतार्णव आणि शेवटी जो आहे तो म्हणजेच मानसपूजा हे ग्रंथ आपल्याला सांगता येतात. याच्यानंतर बघा, आता याच्यामधलं उत्तर पाहत असताना आपल्याला अशा पद्धतीने इथे सांगता येतं, ते म्हणजे ओकाहरण कवी चोभा, त्यानंतर गीतार्णव दासोपंतांचा, त्यानंतर चांगदेव 65 हे ज्ञानेश्वर आणि शेवटी जो आहे तो म्हणजेच मानसपूजा हा जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथामध्येच आपल्याला बी हा पर्याय या ठिकाणी बरोबर असल्याचं सांगता येतं. मानसपूजा हा संत रामदासांचा ग्रंथ त्या ठिकाणी लक्षात घेता येतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल की कृषी संस्कृतीतील समाज जीवनाचे चित्रण ही ग्रामीण साहित्य चळवळीची पुरवठ असली तरी गावगाड्यातील इतर समाज घटकाचे चित्रण त्यात वर्ज्य नव्हते. तर या ठिकाणी संपूर्ण विधान हे बरोबर असल्याचं आपल्याला सांगता येतं की कृषी संस्कृतीतील समाज जीवनाचे चित्रण ही ग्रामीण साहित्य चळवळीची पुरवठ असली तरी गावगाड्यातील इतर समाज घटक चित्रण त्यात वर्ज्य नव्हते आणि म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण विधान बरोबर असल्याचं सांगता येतं. आता पहा की पुढची जी काही कविता आहे किंवा कविता संग्रह आहे तो कोणाचा आहे, अशा पद्धतीचा प्रश्न होता की मी उद्ध्वस्त पहाटेचा शुक्रतारा हा जो काही कविता संग्रह आहे हा कविता संग्रह वाल्मिक शेडमाके यांचा असल्याचं आपल्याला सांगता येतो. मी उद्ध्वस्त पहाटेचा शुक्रतारा याचे जे काही कविताकार आहेत किंवा ज्यांची कविता आहे किंवा कविता संग्रह आहे तो म्हणजे वाल्मिक शेडमाके. गीत घोष किंवा प्रभू राजनगड किंवा राची जंगले हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. त्यानंतर आजचा सुधारक हे पुढीलपैकी कोणते अनियतकालिक होते? तर आजचा सुधारक हे आपल्याला अनियतकालिक असल्याचं सांगता येतं. विधवा हे विविधा साहित्य किंवा त्या ठिकाणी अमृत हे त्या ठिकाणी नियतकालिक असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीचा या ठिकाणी लक्षात घेता येईल की पुढीलपैकी कोणते लेखक कवी अनियतकालिकाच्या चळवळीशी संबंधित होते? तर या ठिकाणी सतीश काळशेकर, राजा ढाले किंवा वसंत गुर्जर हे त्या ठिकाणी अनियतकालिकाशी चळवळीशी संबंधित असलेले आपल्याला सांगता येतात, परंतु विलास सारंग हे या अनियतकालिकाच्या चळवळीशी संबंधित नसलेले लेखक कवी असल्याचं सांगता येतं. म्हणजे सतीश काळशेकर असतील, वसंत गुर्जर असतील किंवा राजा ढाले असतील हे मात्र आपल्याला अनियतकालिकाच्या चळवळीशी संबंधित असलेले लेखक कवी या ठिकाणी सांगता येतं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अशा पद्धतीचा या ठिकाणी पाहता येईल की समुचित या दलित साहित्य चळवळीचे संबंधित असलेल्या नियतकालिकाचे संपादक कोण आहेत? तर यशवंत मनोहर हे
समुचित या दलित साहित्य चळवळीशी संबंधित असलेल्या नियतकालिकाचे संपादक असल्याचं आपल्याला सांगता येतं की दीनानाथ मनोहर असतील किंवा अनंत मनोहर किंवा विलास मनोहर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा पाहता येईल बघा, की पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, तर विनायक तुमराम हे पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा या ठिकाणी सांगता येतो, तो म्हणजे दलित साहित्य चळवळीच्या निर्मितीला कारणीभूत झालेली सर्वाधिक महत्त्वाची घटना त्या ठिकाणी काय असेल, तर ती म्हणजे दलित साहित्य चळवळीच्या निर्मितीला कारणीभूत झालेली सर्वाधिक महत्त्वाची घटना म्हणजे आंबेडकरी जलसे हे आपल्याला सांग म्हणजे पीपल एज्युकेशन सोसायटी, दलित पॅन्थर स्थापना ह्या नंतरच्या घटना ही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेतात. परंतु सर्वात प्रथमची जी काही कारणीभूत असलेली घटना आहे ती म्हणजे आंबेडकरी जलसे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येतं. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की इ. 8 साली बहिष्कृत भारत या नावाची पुस्तिका लिहिणारा महापुरुष कोण आहे, तर वीरा शिंदे यांनी 1908 साली त्या ठिकाणी बहिष्कृत भारत या नावाची पुस्तिका लिहिली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी पाक्षिक काढल्याचंही आपल्याला सांगता येतं. परंतु इथं पुस्तिकेचं नाव किंवा ग्रंथ त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे वीरा शिंदे हे नाव त्या ठिकाणी आपल्याला बरोबर पर्याय म्हणून सांगता येतं. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतो तो अशा पद्धतीचा आहे की ठाणे जिल्ह्यातील आदिवासी चळवळीचे जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून कोणी चित्रण केलेले आहे. या ठिकाणी कविता महाजन असतील किंवा गोविंद गारे असतील, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अहिल्या रांगणेकर असतील, हे पर्याय चुकीचे असून बरोबर जो पर्याय आहे तो म्हणजे गोदावरी परुळकर यांचा जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. त्यानंतर हकारा हे नियतकालिक कोणत्या चळवळीचे मुखपत्र होतं अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता. तर हकारा हे जे काही नियतकालिक होतं त्याच्यामध्ये जनसाहित्य चळवळ किंवा ग्रामीण साहित्य चळवळ असेल किंवा दलित साहित्य चळवळ असेल किंवा त्या ठिकाणी जनसाहित्य चळवळ असेल हे पर्याय चुकीचे असून डी नंबरचा जो पर्याय आहे जो म्हणजे आदिवासी साहित्य चळवळीचं हकारा हे नियतकालिक मुखपत्र असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. पुढचा प्रश्न साहित्याच्या 50 वर्षात व्यथा माझी अशी आहे, छातीवरती बंदूक आणि पाठीमागे दंडूक आहे, आदिवासीच्या पोलीस छळाचे वर्णन करणारी जी काही कविता आहे ती कविता कोणी लिहिली अशा पद्धतीचा प्रश्न. तर हा या कवितेच्या ज्या काही काव्यपंक्ती लिहिणाऱ्या ज्या कवयित्री आहेत त्या म्हणजे उषा किरण अत्राम यांनी लिहिलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. कुसुमाला माहेश्वरी गावित किंवा पुष्पा गावित हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचंही आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा पाहता येईल, तो पहा की केंट मिलेट यांनी लिहिलेला स्त्रीवादावरील ग्रंथ कोणता आहे, तर या ठिकाणी सेक्शुअल पॉलिटिक्स हा जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ केट मिलेट यांनी स्त्रीवादावर लिहिलेला अतिशय महत्त्वाचा ग्रंथ म्हणून त्या ठिकाणी सांगता येतो, तो म्हणजे सेक्शुअल पॉलिटिक्स. म्हणजे सेक्स आयडेंटिटी असेल, सेक्शुअल लिंग्विस्टिक किंवा द फेमिनाईन मिस्टिक हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगार जीवनाचे चित्रण करणारी कादंबरी खालीलपैकी कोणती आहे, तर या ठिकाणी बळी, त्यानंतर पुत्र किंवा नंतर शिदोरी ह्या कादंबऱ्यात त्याच्यामध्ये साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगार जीवनाचे चित्रण करणारे नसून शापित ही जी काही कादंबरी आहे ज्याच्यामध्ये साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगार जीवनाचे चित्रण येताना आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न की पुढीलपैकी कोणत्या लेखकाच्या लेखनातून मार्क्सवादी विचाराचा आविष्कार झालेला दिसतो, तर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या या लेखकाच्या लेखनातून मार्क्सवादी विचाराचा आविष्कार झालेला आपल्याला दिसून येतो. भास्कर चंदनशिव किंवा आनंद विनायक जातेगावकर किंवा चारुता सागर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की शेतमजुराच्या कौटुंबिक हलाखीचे प्रभावी चित्रण करणारी रानखळगी ही जी काही कादंबरी आहे ही रानखळगी कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे, तर त्या लेखकाचं नाव म्हणजे त्या ठिकाणी भीमराव वाघचौरे यांनी रानखळगी ही कादंबरी त्या ठिकाणी लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये शेतमजुराच्या कौटुंबिक हलाखीचे प्रभावी चित्रण त्या ठिकाणी त्यांनी केले आहे. म्हणजे सदानंद देशमुख असतील, त्यानंतर मोहन पाटील किंवा त्यानंतर उत्तम बावस्कर हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. बी हा जो काही पर्याय आहे तो बरोबर पर्याय आपल्याला लक्षात घेता येईल. पुढचा प्रश्न कामगार रंगभूमीवर अफाट लोकप्रियता मिळवलेले देवमाणूस हे नाटक कोणाचे आहे, तर देवमाणूस या नाटकाचे लेखक त्या ठिकाणी नागेश जोशी असल्याचं आपल्याला सांगता येतं. म्हणजे या ठिकाणी कोचरेकर असतील, नरहरी साटम किंवा भार्गवराव पागे असतील हे पर्याय चुकीचे असून
देवमाणूस हे जे काही नाटक आहे ते नाटक म्हणजे नागेश जोशी यांचं असल्याचं आपण सांगू शकतो. इथं प्रश्न अशा पद्धतीचा आहे की जोड्या लावा म्हणून प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे. याच्यामध्ये जगन्नाथ असेल, मम्मट असेल, भामा असेल किंवा आनंदवर्धन यांच्या यांनी केलेल्या ज्या काही काव्य लक्षणासंदर्भात किंवा काव्याच्या संदर्भात ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्याची उत्तरे आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. म्हणजे पहा की जगन्नाथाने केलेली व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहता येते ती म्हणजे रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्य अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे. मम्मटाने केलेली व्याख्या म्हणजे त्या ठिकाणी तदौर्षो शब्दार्थ सगुणा वनलुंकृती पुन्हा कॉपी अशा पद्धतीने त्यांनी व्याख्या केली आहे. तर त्या ठिकाणी भामानं व्याख्या केलेल्या आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस शब्दार्थ संहितो काव्यम ही व्याख्या भामानं केलेली आहे. तर आनंदवर्धन यांनी त्या ठिकाणी जी व्याख्या केली आहे ती म्हणजेच काव्याशी आत्माध्वनी अशा पद्धतीची व्याख्या आपल्याला केलेलं सांगता येतं. आणि म्हणून रीतिरात्मा काव्याची ही तर वामनाची व्याख्या हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणचा 1चं 5, 2चं 4, 3चं 3 आणि 4चं 2 अशा पद्धतीचे उत्तर या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण लक्षात घेऊ शकतो. पहा बाकीचे जे पर्याय आहेत ते चुकीचे असल्याचंही आपण या ठिकाणी नमूद करू शकतो. पुढचा प्रश्न की कविगत प्रतिभा हेच एकमेव कार्यकारण असते असे मत कोणी मांडले? तर मम्मटानं कविगत प्रतिभा हेच एकमेव कार्यकारण असते असे मत त्या ठिकाणी मांडलेलं सांगता येतं. दंडे असेल, हेमचंद्र असेल किंवा जगन्नाथ असेल हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. बघा वामनाने किती रीती सांगितल्या? तर वामनाने 3 रीती सांगितल्याचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर 4 किंवा 6 किंवा 2 हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न रस आणि चर्वणा यांच्यामध्ये कोणते नाते आहे? तर त्या ठिकाणी रस आणि चर्वणा याच्यामध्ये असलेलं नाते अभिन्न तत्व अशा पद्धतीचं नातं हे असल्याचं सांगतं. कार्यकारण किंवा त्या ठिकाणी आपण समवाय किंवा क्रिया प्रतिक्रिया हे पर्याय चुकीचे असल्याचं सांगू शकतो. भीती आणि अनुकंपा या भावनांचा निचरा झाल्यामुळे साहित्य वाचनाचे आनंद प्राप्त होतो या सिद्धांताला काय म्हणतात? तर या सिद्धांताला कॅथार्सिस किंवा त्याला विरेचन असं सुद्धा म्हटलं जातं. अरिस्टॉटलनं हा सिद्धांत त्या ठिकाणी मांडल्याचंही आपल्याला नमूद करता येईल. भीती आणि अनुकंपा भावनेचा निचरा म्हणजे भावना विरेचन अशा पद्धतीनं म्हणजे कॅथार्सिस हा त्या ठिकाणी करुण विवेचन, रस विवेचन किंवा भयानक रसाचे विवेचन किंवा रससूत्र हे पर्याय चुकीचे आहेत. भरताने किती रस मानले आहेत? तर भरताने त्या ठिकाणी 8 रस मानल्याचं सांगता येतं. 4, 5, 6 हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं सांगता येतं. भरताने 8 रसाचा त्या ठिकाणी मांडणी की त्या ठिकाणी सांगितली जाते. पहा की पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचे तरी तर खग गे बेहने वेगळाले पळाले उपवन ज केली जे कराया मिळाले स्वजन गवसला तो गाज पाशी नसे तो कठीण समया कोण कामाचे ते. एवढं जरी विधान त्या ठिकाणी लक्षात आलं असतं तरी तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर लक्षात आलं असतं. म्हणजे हा जो काही श्लोक आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की आर्या ही मोरोपंताची आहे. अगदी त्याच पद्धतीने श्लोक हा वामनाचा त्या ठिकाणी असल्याचं सांगता येतो. म्हणजे कठीण समय येता कोण कामाचे तो हे वामनाचा त्या ठिकाणी प्रसिद्ध श्लोक असल्याचं सांगतं. रघुनाथ पंडित, श्रीधर किंवा त्या ठिकाणी मोरोपंत हे पर्याय ते चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. बघा की गोरक्ष सिद्धांत संग्रह हा मामा गोपीनाथ कविराज यांनी संपादित केला असून ना म्हणजे अनादिरूप तत्व आणि थ म्हणजे त्या ठिकाणी त्रिभुवनाची स्थापना करणारा अशी नाथ या शब्दाची उत्पत्ती सांगितली आहे. तर हे विधान संपूर्ण बरोबर आहे की गोरक्ष सिद्धांत संग्रह हा मामा गोपीनाथ कविराज यांनी संपादित केलेला तो ग्रंथ असून ना म्हणजे त्या ठिकाणी अनादी रूपतत्व आणि थ म्हणजे त्रिभुवनाची स्थापना करणारा अशी नाथ या शब्दाची व्याख्या किंवा उत्पत्ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतो तो म्हणजे वीरशैव तत्वज्ञानाची समन्वयात्मक भूमिका मांडणारा रेणुकाचार्य लिखित ग्रंथ म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सिद्धांत शिखामणी हा रेणुकाचार्य लिखित ग्रंथ असल्याचं सांगता येतो. बसव पुराण असेल, अनुभव सूत्र किंवा शैव सिद्ध प्रमाण हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला इथं पाहता येईल तो अशा पद्धतीचा आहे की ज्ञानेश्वरीत गुप्त राहिलेले ज्ञानेश्वरांचे अभिप्राय नाथांनी आपल्या भागवतात विशद करून दाखवले आहे. दोन्ही ग्रंथ मिळून एकच ग्रंथ आहे इतकी त्यात एकात्मता आहे अशा पद्धतीचं विधान त्या ठिकाणी जरा आजगावकर करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे भास्री परांजपे, अना देशपांडे किंवा लरा पांगरकर हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो.
सार्वत्रिक निकालाची आकांक्षा धरणारा व यथोचित शब्दातून प्रकट होणारा साहित्य कृतीविषयीचा रसिकाचा जो ज्ञानगर्म व मूल्यगर्म अभिप्राय व प्रतिसाद त्याला साहित्य समीक्षा अशा म्हणता येईल अशा पद्धतीची जी व्याख्या आहे साहित्य समीक्षेची केलेली, ही व्याख्या आपल्याला मसू पाटील यांनी केल्याचं सांगता येतं. म्हणजे बऱ्याच वेळेस याच्यावर मसू पाटील यांच्यावर प्रश्न याच्या अगोदरही विचारलेले आहेत आणि मग इथं जो प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे मसू पाटील हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहता येईल बघा, की मसू पाटील हे उत्तर पाहिलं. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे, की कादंबरीच्या संदर्भात आवाजीपणा ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली आहे? तर त्या ठिकाणी सुजान लँगर यांनी कादंबरीच्या संदर्भात बहुआवाजीपणा ही संकल्पना मांडलेली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. एडमंड हुसेल, मिखाईल बास्किन किंवा रोमन इनगार्टेन हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता, की तुकारामाच्या अभंगाची शैली वैज्ञानिक समीक्षा कोणी केली? तर त्या ठिकाणी रमेश धोंगडे यांनी तुकारामाच्या अभंगाची शैली वैज्ञानिक समीक्षा केल्याचं आपल्याला सांगता येतं. दिलीप चित्रे, अशोक केळकर किंवा दिलीप घोंडगे हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. कविता म्हणजे प्रतिमाची सेंद्रिय रचना असते असे हे विधान कोणत्या समीक्षा पद्धतीचे निदर्शक असल्याचे सांगता येतं? तर त्या ठिकाणी अधिबंधात्मक समीक्षामध्ये कविता म्हणजे प्रतिमाची सेंद्रिय रचना असते असे विधान आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. रूपवादी, शैली वैज्ञानिक किंवा आस्वादक हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता, की भरत मुनीच्या नाट्यशास्त्रात नाटकाशी संबंधित किती रूप प्रकार सांगितले आहेत? तर त्या ठिकाणी भरताच्या नाट्यशास्त्रात नाटकाशी संबंधित असलेले जे रूप प्रकार आहेत ते 10 सांगितलेले आपल्याला सांगता येतं. म्हणजे 8 असतील, 5 असतील, 12 असतील हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न, की गर्भनाटक या नाट्यांतर्गत क्लृप्तीचा वापर पुढीलपैकी कोणत्या नाटकात केलेला आहे? तर गर्भनाटक या नाट्यांतर्गत क्लृप्तीचा वापर त्या ठिकाणी बेगम बर्वे या नाटकात केलेला आपल्याला सांगता येतो. अवध्य, आत्मकथा किंवा शांतता कोर्ट चालू आहे हे पर्याय चुकीचे असले सांगू. गोष्ट स्टोरी आणि कथानक प्लॉट यामधील रूपभेद स्पष्ट कोणी स्पष्ट केला आहे? त्या ठिकाणी एम फास्टर यांनी गोष्ट म्हणजे स्टोरी आणि कथानक म्हणजे प्लॉट यामध्ये रूपभेद त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं सांगते. मिखाईल बास्किन किंवा एरिस्टॉटल किंवा जॅक देरिडा हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता, की कथेतील नाशी फडके प्रणित तंत्रवादाला नकार देणारे कथाकार कोण होते? तर त्या ठिकाणी य.गो. जोशी हे कथेतील नाशी फडके प्रणित तंत्रवादाला नकार देणारे पहिले कथाकार म्हणून त्या ठिकाणी सांगितले जातात. व्ही बोकेल, त्यानंतर गोना दातार किंवा विस गुर्जर हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचंही आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा होता, की प्रवास वर्णनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? तर प्रवास वर्णनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी तपशीलवार स्थल वर्णन लेखकाने केलेलं स्थलसबद्ध अनुभव तर ते तर आहेत, पण तपशीलवार स्थल वर्णन हेही महत्त्वाचं असतं आणि म्हणून लेखकाचे स्थलसबद्ध अनुभव किंवा लालित्यपूर्ण शैली किंवा नाट्यमय प्रसंग हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. कष्टकऱ्याच्या जीवनातील दारिद्र्य, विषमता आणि संघर्ष याचे परिणामकारक चित्रण करणारी पुढीलपैकी कादंबरी कोणती किंवा साहित्यकृती कोणती? तर त्या ठिकाणी आपल्याला माणूस ही कादंबरी आपल्याला शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी कष्टकऱ्याच्या दारिद्र्य, विषमता आणि संघर्ष याचं चित्रण करणारी सांगता येते. बनगरवाडी, गिधाडे किंवा तुही आत्ता कोणची हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. मराठी भाषेतील ह्याला गद्य चरित्रकार असा कोणाचा उल्लेख केला जातो? तर मराठी भाषेतील महिमभट यांना आद्य गद्य चरित्रकार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. लीळाचरित्र हा त्यांचा ग्रंथ तोही महत्त्वाचा आपल्याला सांगता येतो आणि म्हणून गद्य चरित्रकार म्हणून त्या ठिकाणी महिमभटांना ओळखलं. एकनाथ असतील, भास्कर बोरीकर किंवा संत नामदेव असतील हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतो, की पहा, की बायंगी भूताचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या साहित्यकृतीत जेव्हा मी जात चोरली या साहित्यकृतीचा बायंगी भूताचा उल्लेख येत असल्याचं आपल्याला लक्षात घेता येतं. माणूस, आयदान किंवा गिधाडे हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण लक्षात घेऊ शकतो. या देशाचे मूळ रहिवासी हे क्षत्रिय आहेत अशा आपल्या लेखनातून मांडलेले लेखक खालीलपैकी कोणतं? रामचंद्र पंत आमात्य यांच्या लेखनातून या देशाचे मूळ रहिवासी हे क्षत्रिय आहेत अशा पद्धतीचं विधान ते करताना दिसून येतं. म्हणजे महात्मा फुले किंवा सभासद किंवा प्रभाकर हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो.
शेवटचा प्रश्न आपल्याला आज या ठिकाणी पाहता तो म्हणजे सायलेंट किलर ही कोणत्या कवीची कविता आहे? तर सायलेंट किलर ही प्रफुल्ल शिलेदार या कवीची कविता असलेला आपल्याला सांगता येतं. म्हणजे नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर किंवा जयंत पवार हे पर्याय त्या ठिकाणी चुकीचे असून प्रफुल्ल शिलेदार या सायलेंट किलर या कवितेचे कवी असल्याचे सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून अजूनही आपण चर्चा आणि त्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. काही प्रश्न राहिले असतील किंवा काही चुकून माझ्याकडून सांगितले ते प्रश्नांची उत्तरही त्या ठिकाणी मी आपण मेसेज करा, त्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, काही अडचणी असतील किंवा पुस्तकाच्या संदर्भात किंवा ज्या विद्यार्थ्यांना शेतनीट मराठी विशेषतः जी की JRFच्या माध्यमातून काही बॅच या ठिकाणी मी सुरू करत आहे, तर किंवा त्याच्यानंतर जी काही पेट परीक्षा आहे त्या पेटच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी सुरू करत आहे. त्याच्यासाठी 9503281928 या नंबरवर कॉल करावा किंवा त्या ठिकाणी मॅसेज करावा. मी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून संवाद साधू शकेल. मी आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. बऱ्याच वेळेस याच्यावर प्रश्न विचारत असताना की